शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते। यावेळी शिरसोली येथे लाडक्या बहिणींशी त्यांनी संवाद साधला असून लाडक्या बहिणींतर्फे त्यांचे औक्षण करत यावेळी स्वागत करण्यात आले। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसंवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ते जळगाव दौऱ्यावर असून शिरसोली येथे यावेळी त्यांचं ढोलताशांच्या गजरात लाडक्या बहिणींनी औक्षण करत स्वागत केले आहे। यावेळी तसेच शिवसंवादिनी वाहनाचे लोकार्पण देखील यावेळी करण्यात आले। तसेच शिवराज्याभिषेक दिनानिमित्त खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत यावेळी शिरसोली येथे ध्वजारोहण करण्यात आले। शिरसोलीकरांतर्फे यावेळी केलेल्या स्वागतामुळे खासदार श्रीकांत शिंदे हे भारावून गेले असून पुष्पगुच्छ देत यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सरिता माडी कोल्हे, शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना तालुका प्रमुख श्रमिक कामगार सेनेचे पदाधिकारी रामकृष्ण कटोले, शिवसेना शिंदे गटाच्या महानगराध्यक्षा शोभा चौधरी, नंदलाल पाटील, शेणपडू पाटील, विजय पाटील, किरण बारी, मंगला मराठे, नाना हलदार, शिवदास बारी, उमाजी पांगडे, संतोष ताडे, संदीप लोहार, भरत बारी, अविनाश पाटील, नीरज वाणी, दीपक बारी, मंगेश सुने, तेजश्री वाणी, धनश्री पुसे व गावातील लाडक्या बहिणी व सर्व शिवसैनिक युवा सैनिक यावेळी उपस्थित होते।
काय सांगणार आज या ठिकाणी श्रीकांत शिंदे साहेब जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. आपण संवाद साधलेला आहे. आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ध्वजारोहण देखील केलं. काय सांगणार? आज आपल्या या शिरसोली नगरीमध्ये श्रीकांत शिंदे साहेबांचे आगमन झाले. लाडक्या बहिणींनी या अधिक मासानिमित्त साहेबांचे औक्षणी केले. शिवसक्षमी ही गाडीचे उद्घाटन झाले. या ग्रामपंचायत शिरसोली प्रणामध्ये शिवस्वराज्य दिनानिमित्त साहेबांच्या हातून भगवा ध्वज फडकवला गेला. या येणाऱ्या आगामी काळामध्ये साहेबांनी या जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन जे होऊ घातलेले आहेत त्या संदर्भात युवा सेना, श्रमिक कामगार सेना व शिवसेना सर्व संघटन आपलं कसं मजबूत कसं होईल, येणाऱ्या इलेक्शन मध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांजवळ आपला भगवा कसा फडकवला जाईल या संदर्भात साहेबांनी काही आदेश दिले. साहेबांशी काही चर्चा केली गेली. आज मोठ्या उत्साहाने त्यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं. संपूर्ण शिवसैनिकांमध्ये आनंदाचं व चैतन्याचं वातावरण होतं. निश्चितच खूप उल्हासात वातावरण होतं. आज आमचे युवा सैनिक, आज आमचे खानदेश रत्न शिरसोलीमध्ये आगमन झाले. आज त्यांच्या या शिव संपर्क दौऱ्यामध्ये संपूर्ण शिवसैनिक भारून गेलाय आणि एक उत्साह, जल्लोष हा वाढलेला आहे. नाव सांगा. माझं नाव रामकृष्ण परशुराम काटोले. मी युवा सेना तालुका प्रमुख व श्रमिक कामगार सेना उपजिल्हा प्रमुख.